पेन्शनबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, EPFOला धक्का, तर या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ. लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. किमान पेन्शन प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय देत म्हटले आहे की 1 सप्टेंबर 2014 रोजी सेवेत असलेले आणि पेन्शन योजनेस पात्र असलेले कर्मचारी आता उच्च पेन्शनपासून वंचित ठेवता येणार नाहीत. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. न्यायालयाने आपल्या निर्णयात असे स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांनी वेतनाच्या आधारे PFमध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त पर्याय निवडला असेल तर त्यांना आता उच्च पेन्शनचा लाभ मिळण्यास पात्र ठरवले जाईल. EPFOने यापूर्वी त्यांचे अर्ज फेटाळले असले तरीसुद्धा हा लाभ आता नाकारता येणार नाही असे स्पष्ट आदेश दिले आहे. नियोक्त्याच्या EPF योगदानातून 8.33% रक्कम ही EPS खात्यात जमा केली जाते. मात्र या योजनेत 15,000 रुपयांची वेतन मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अधिक असला तरी पेन्शनची गणना मात्र 15,000 रुपयांच्या मर्यादेवर केली जात होती. नंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक बेसिक वेतनाच्या आधारावर अधिक पेन्शन मिळण्यासाठी हायर पेन्शनचा पर्याय देण्यात आला होता. मात्र 2014मध्ये हा पर्याय बंद करण्यात आला. त्यानंतर 2022मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पात्र कर्मचाऱ्यांना पुन्हा हायर पेन्शनचा पर्याय निवडण्याची संधी दिलेली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कुणाला फायदा होणार, चला तर पाहूया. कर्नाटक हायकोर्टाच्या या निर्णयाचा थेट फायदा आता जे 1 सप्टेंबर 2014 पूर्वी EPS सदस्य होते, जे त्या तारखेनंतरही सेवेत होते, ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडलेला होता आणि ज्यांचे अर्ज EPFOने फेटाळलेले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ तांत्रिक कारणामुळे पात्र कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनपासून आता वंचित ठेवता येणार नाही. EPFOने अनेक कर्मचाऱ्यांचे हायर पेन्शन अर्ज फेटाळल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात गेले होते. खंडपीठाने EPFOचे नकार आदेश रद्द करत पात्र कर्मचाऱ्यांना आता हायर पेन्शनचा लाभ देण्याचे निर्देश दिलेले आहे. मात्र न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की हा निर्णय फक्त 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र लागू होणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केलेले आहे.